स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात ठाण्यात मनसेचे आंदोलन, जबरदस्ती थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन. अविनाश जाधव. ठाणे. स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना भरमसाठ वीजबिले येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात मनसेकडे आल्याचा दावा करत वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजप सरकार, महावितरण आणि स्मार्ट मीटर धोरणावर जोरदार टीका केली. यावेळी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, महिला अध्यक्षा समीषा मार्कंडे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्मार्ट मीटरच्या सक्तीचा निषेध केला. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिले दुप्पट तिप्पट आल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्याचा दावा मनसेने केला. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी अविनाश जाधव यांनी सरकारवर टीका करत स्मार्ट मीटरचा फायदा सामान्य जनतेला नाही तर खासगी वीज कंपन्या आणि उद्योगपतींना होत आहे. 10,000 रुपये पगार असलेल्या कुटुंबाला 10-12,000 रुपयांचे वीजबिल येत असेल तर त्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित केला. अविनाश जाधव यांनी दावा केला की राज्यभरातून लाखो नागरिकांनी स्मार्ट मीटरविरोधात तक्रारी केल्या आहेत. नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवण्याची जबरदस्ती थांबवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला. तसेच स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अधिकारी नागरिकांवर दबाव आणत असल्याचा आरोप करत नियमांनुसार ज्यांना स्मार्ट मीटर हवे आहेत त्यांनाच ते बसवावेत, सक्ती करू नये अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मनसेचे नेते व ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. शेतकरी असतील, व्यापारी असतील, सगळ्यांचं मत असं आहे. माझं स्वतःचं देखील या महिन्यात मला देखील लाईटचं बिल डबल आलेलं आहे. जर कुठल्याही घरात गेलं आणि स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर झालं काय तर ज्याला 2,000 रुपये बिल येत होतं त्याला 4,000 रुपये बिल यायला लागलं, ज्याला 5,000 रुपये बिल येत होतं त्याला 10,000 रुपये बिल यायला लागलं, त्याला 10,000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला त्याला 20,000 रुपये बिल यायला लागलं. मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय. स्मार्ट म्हणजे काय तर आमचा फायदा झाला पाहिजे ना, काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला. इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय. ज्या माणसाला पगार 10,000 रुपये त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10,000 रुपये आलेलं आहे. मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे. मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केलं आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं. जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडते. मागच्या 15 दिवसापासून रस्त्याने जाताना अनेक लोक आम्हाला सांगत होते अहो त्या स्मार्ट मीटरचं काहीतरी करा. तो आम्ही आज स्मार्ट मीटर या विरोधात आंदोलन करायला इथे आलेलो आहोत. जर लोकांचं बिल बघाल आता हे जे कोणी आलेत आमच्या इथे आम्ही त्याला 12,000 रुपये बिल आले. 2,500 रुपये बिल यायचं आज डायरेक्ट 12,000 रुपये बिल आले. 40च्या माणसाला जर 12,000 रुपये घराचं बिल येणार असेल त्यांनी जगायचं कसं, बाकी खायचं काय, लाईट की वीज. तर या सगळ्याचा विरोध करायला आज आम्ही इथे आलेलो आहे. जर हे सगळं बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून तीव्र आंदोलन करेल. शेवटी हा डायरेक्ट लोकांचा प्रश्न आहे. ज्यांना 10,000 रुपये बिल आहे, ज्यांना 10,000 रुपये पगार आहे त्यांना जाऊन विचारा की ते घरी जेवणार आहेत, मुलांची फी भरणार आहेत की लाईटचं बिल भरणार आहे. की लाईटचं बिल भरण्यासाठी याच्या पुढे लोकांनी काम करायचं आहे की ओव्हर टाईम करायचं आहे, याच्या पुढे जाऊन लाईटचं बिल आम्हाला भरावं लागेल. बरं तुम्ही यात तिथे थांबता का नाही, 1 महिन्याचं लाईटचं बिल भरलं नाही तर डायरेक्ट जाऊन घरामध्ये लाईट चेक करताय. ही कुठली माणुसकी आली, ही कुठली माणुसकी आली. तुम्ही न टाकता लोकांचे जर मीटर काढणार असाल, लाईट कापणार असेल तर या सगळ्यांना विरोध होईल. याच्या पुढे जर कोणाच्या घरात जाऊन मीटर कापण्याचा प्रयत्न केला तर जो कोणी तिथं जाईल, जो कोणी अधिकारी जाईल त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडक. सर जबरदस्ती मीटर लावले जातात, कडी लावून मीटर लावले जातात काही ठिकाणी. तर नियम असा सांगतो की ज्याला लावायचं आहे त्यांनी लावावं ना.
सो हे बळजबरी मीटर लावायचं काम काय टार्गेट दिलं जातं. ही मुलं मला त्या दिवशी येऊन भेटली, जी मीटर लावतात ती मुलं मला काही दिवसापूर्वी येऊन भेटली होती. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं अधिकारी आम्हाला टार्गेट देतात की दिवसाला एवढं काम झालंच पाहिजे. तर अधिकाऱ्यांनी काय कंपन्यांच्या सुपाऱ्या घेतल्यात का टार्गेट द्यायला? तो बळजबरी पण जिथे कुठे लावत असतील तर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधा. खात्रीने सांगतो की तो मिसल बदलला जाणार नाही, माणूस बदलला नाही. विजय गणपती मिसळ त्याच्या राज्यामध्ये करून दाखवलं का वाटतं राज्याचे आपले मुख्यमंत्री हा व्यापारी आहे. हे ही सगळी व्यापारी संघटना आहे. त्यांना लोकांची काही घेणं देणं. आता एवढी जर लोक महाराष्ट्रभर विरोध 3 लाख तक्रारी आल्या ते स्वतः म्हणतात. 3 लाख लोक कमी होतात का? माझं मत आहे की या सगळ्या लोकांचा विरोध आहे ना. लोकांना ज्या गोष्टीचा विरोध आहे ती गोष्ट करू नका. बळजबरी आमच्या प्रत्येक गोष्ट का लागताय? म्हणजे निवडणुका आल्या की लाडकी बहीण सारखी एखादी योजना आणायची आणि नंतर त्या 1,500 रुपयाच्या बाईला द्यायचे आणि लाईटच्या बिलाच्या रूपाने तिच्याकडनं 10,000 रुपये काढायचे. हे कसले भाऊ? हे मुख्य भाऊ आहेत सगळे. अधिकाऱ्यांना असं कुठलं टार्गेट दिला जातो ते सांगायचं तुम्ही हा टार्गेट अचीव करा. अधिकारी जी मुलं खाली मीटर लावतात त्यांना टार्गेट दिला जातोय की दिवसाला एवढे मीटर तुम्हाला बदलावेच लागतील. तुम्ही त्या मुलांशी बोललात की काम रस्त्यावर जाऊन काम करतायत त्यांची तर हालत खूप खराब आहे. ऑलरेडी लोकांचा विरोध होतोच आहे. त्याच्यासोबत अधिकारी वर्गाकडनं पण त्यांना मार पडतोय. तर मला असं वाटतं की अधिकारी वर्गाने जर हे सगळं थांबवलं तरच हे थांबेल. नाहीतर महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो पुढचं आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या नंतर हा